भारतीय हवाई दल उच्च तंत्रज्ञान असलेलं हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म सिस्टीम खरेदी करणार। एचएपीएस सौर ऊर्जेवर चालणारी मानवरहित हवाई वाहनं असून ती 16 ते 20 किलोमीटर उंचीवर उडू शकतात। भारतीय युद्धनौकेच्या युद्ध अभ्यासानंतर पाकिस्तानला धडकी। तुर्कीची युद्धनौका टीसीजी बयुकडा पाकिस्तानात। तुर्कीकडून पाकिस्तानला मदत पुरवली जात असल्याचं समोर। आलुमार मुजाहिद्दीनचा प्रमुख मुश्ताक जरगरचा पहलगाम हल्ल्यामध्ये हात। चौकशी दरम्यान नाव समोर। मुश्ताकच्या हल्ल्यातील सहभागाबाबत एनआयएकडून तपास सूत्रांची माहिती। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी। पाकिस्तान लष्कराची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक। पाक लष्कराने राजकीय पक्षांना वाढलेल्या तणावाची माहिती दिली। भारताला उपदेशकांची नव्हे तर भागीदारांची गरज। भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी युरोपियन युनियनला फटकारलं, तर युरोपियन युनियनचा भारताला पाकसोबत चर्चा करण्याचा सल्ला। भारतीय सुरक्षा संस्थांकडे लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्यांची यादी। सीमेपलीकडून काम करणारे हँडलर्स, लॉन्चिंग कमांडरची देखील यादीत नावं, सूत्रांची माहिती। सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर काश्मीरला मोठा फायदा। जम्मू काश्मीरमधील रखडलेले 6 जलविद्युत प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार। नागपूर, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, वाशिमला अवकाळी पावसाचा तडाखा, तर जळगाव, मनमाड, जालना, छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागामध्ये गारपिटीनं नुकसान। विदर्भात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज।